सर्वांना नमस्कार। मागच्या भागामध्ये आपण कायदेशीर संबंधांचा अभ्यास केला। भाग 11 मधील कायदेशीर संबंध आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या कलमांचा अभ्यास केला तर कलम 245 ते कलम 255 यांचा अभ्यास आपण मागच्या भागामध्ये केला। हे सगळे संबंध आपण मागच्या भागामध्ये समजावून घेतले। आज आपण प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध कलम 256 ते कलम 263 च्या दरम्यान जे आहेत त्यांचा अभ्यास आजच्या भागामध्ये आपल्याला करायचा आहे। पण त्याच्या अगोदर कायदेशीर संबंधांविषयी जी आपण कलम पाहिली कलम 245 255 या संबंधीची काही तत्व आहेत ज्याला डॉक्ट्रिन असोसिएटेड विथ रिपग्नन्सी या नावाने ओळखलं जातं। ही तत्व कोणती आहेत आणि या तत्वांचा केंद्र आणि राज्यांच्या जे कायदेशीर संबंध आहेत त्या कायदेशीर संबंधांशी कोणत्या प्रकारे ही तत्व जुळतात हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे। एक एक तत्व याच्या संबंधीचं आपण पाहूयात कायदेशीर संबंधांविषयीचा। आता या ठिकाणी आपण म्हटलं की दोन प्रकारची तत्व, त्याला आपण नाव दिलं डॉक्ट्रिन्स असोसिएटेड विथ रिपग्नन्सी। म्हणजे काय, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे कायदेशीर संबंध आहेत त्या कायदेशीर संबंधांमध्ये जर संघर्ष झाला तर त्याच्यावर कोणाचं वर्चस्व आहे, कोणाचा कायदा चालेल आपल्याला या तत्वांमधून समजतं। तर मग सुरुवातीला डॉक्ट्रिन ऑफ ऑक्युपाइड प्रिन्सिपल आपण पाहूयात किंवा फील्ड पाहूयात। तुम्ही पण या ठिकाणी लिहून घ्या, हे तत्व महत्त्वाचं आहे। एकदम सोप्या पद्धतीने हे तत्व आपण समजावून घेऊयात। डॉक्ट्रिन ऑफ ऑक्युपाइड फील्ड ऑफ हे कायदेशीर संबंधांशी संबंधित तत्व आहे। काय तत्व आहे? कायदेशीर संबंधांशी संबंधित। आता सुरुवातीला लक्षात घ्या की हे डॉक्ट्रिन ऑफ ऑक्युपाइड फील्ड हे जे तत्व आहे ते कोणत्या सूचीतील विषयांशी संबंधित आहे, म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची याच्यातील कोणत्या सूचीशी संबंधित आहेत हे आपण सुरुवातीला पाहूयात। आपण या ठिकाणी म्हणूयात समवर्ती सूची आहे, या समवर्ती सूचीशी संबंधित हे तत्व आहे समवर्ती सूची। मग समवर्ती सूचीशी संबंधित काय तत्व आहे? समजा समवर्ती सूचीतील एखादा विषय आहे, आपण म्हणूयात एक विषय आहे आणि या विषयाशी संबंधित क्षेत्राबद्दल आपण काय विचार केला होता की समवर्ती सूचीमधील जर विषय असेल तर केंद्र सुद्धा कायदा करू शकतं, राज्य सरकार सुद्धा कायदा करू शकतं, दोघंही कायदा करू शकतात। पण एखादा विषय असा आहे, आपण म्हणत एक विषय असा आहे की त्याचं संपूर्ण क्षेत्र एका विषयामधलं केंद्र सरकारला काय वाटतंय की एका विषयामधलं या समवर्ती सूचीमधील एका विषयामधील संपूर्ण जे क्षेत्र आहे ते संपूर्ण क्षेत्र संसदेच्या कायद्याखाली राहिलं पाहिजे। संपूर्ण क्षेत्र काय राहिलं पाहिजे? संसदेच्या कायद्याखाली, संसदेच्या कायद्याखाली राहिलं पाहिजे एखादं क्षेत्र। समवर्ती सूचीमधील संसदेला असं वाटतं की एखाद्या विषयामधलं संपूर्ण क्षेत्र संसदेच्या कायद्याखाली राहावं। अशा परिस्थितीमध्ये काय होतं? संघर्ष निर्माण होतो का? संघर्ष होत नाही। मग काय होतं तर हे क्षेत्र संपूर्णपणे संसदेच्या कायद्याखाली जातं आणि या क्षेत्रामधील या विषयावरील राज्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव शून्य होतो। त्या विषयावरील राज्याचा प्रभाव कोणताही राहत नाही। याला म्हणायचं डॉक्ट्रिन ऑफ ऑक्युपाइड फील्ड। म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तत्व काय आहे, काय वाटतं या ठिकाणी संसदेला की समवर्ती सूचीमधील एखादा विषय महत्त्वाचा आहे, त्या विषयाखालील जे संपूर्ण क्षेत्र आहे ते संसदेच्या कायद्याखाली राहिलं पाहिजे। मग असं जर असेल तर कोणत्याही प्रकारचा संघर्ष न होता ते क्षेत्र संसदेच्या कायद्याखाली जातं आणि त्या क्षेत्रावरचा राज्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव कसा होतो? राज्यांचा प्रभाव शून्य होतो। राज्यांचा प्रभाव काय होईल? राज्यांचा या क्षेत्रामधील राज्यांचा प्रभाव शून्य होतो। तर याला काय म्हणायचं? डॉक्ट्रिन ऑफ ऑक्युपाइड फील्ड हे तत्व लक्षात आलं। समवर्ती सूचीबद्दल आपण काय म्हणत होतो
केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदा करता येतो समवर्ती सूचीबद्दल, बरोबर आहे. पण आपण असंही म्हटलं होतं की जरी दोघांना कायदा करता येत असेल तर केंद्राने केलेला जो कायदा आहे त्या कायद्याशी सुसंगत कायदा राज्याने केला पाहिजे, अन्यथा केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो. तरी पण केंद्राला असं वाटतंय की एखादा विषय महत्वाचा आहे समवर्ती सूचीतील आणि तो संपूर्ण क्षेत्र संसदेच्या कायद्याखाली राहिलं पाहिजे, असं जर संसदेला वाटलं तर काय होईल, कोणताही संघर्ष न होता ते क्षेत्र संसदेच्या कायद्याखाली जातं आणि त्या क्षेत्रावरील राज्यांचा प्रभाव 0 होतो, निरसित शून्य होतो. तशा प्रकारे आहे डॉक्ट्रिन ऑफ ऑक्युपाइड फील्ड. लक्षात आलं, हे लक्षामध्ये ठेवायचे. आणि हे पण लक्षात ठेवा की हे जे तत्व आहे ते समवर्ती सूचीतील विषयांशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरं आहे या केंद्र राज्य संबंधांमध्ये जे तत्व येतं त्याला पृथक्करणाचा सिद्धांत म्हणायचं. लक्षात आलं, डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिअर ॲबिलिटी असं त्याला म्हटलं जातं. मग त्याचाही आपण विचार करूयात. दुसरं तत्व कोणतं आहे पहा, डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिअर ॲबिलिटी. पृथक्करणाचा सिद्धांत असं याला म्हणतात, वेगळेपणाचा सिद्धांत असंही याला म्हणतात. पृथक्करणाचा सिद्धांत पण मराठीमध्ये काही नाव देऊ शकते, तुम्हाला नाव कुठलं लक्षात ठेवायचं, इंग्लिशमधलं लक्षात ठेवायचं. म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिअर ॲबिलिटी काय आहे, हे तत्व काय आहे केंद्र राज्य संबंधाशी, तर हे तुम्हाला स्पष्टपणे सांगता येईल. लक्षात आलं, लक्षात येतं. आता काय आहे पहा, हे तत्व कसं वापरलं जातं, या तत्वामधून आपल्याला कोणाचं वर्चस्व दिसून येतं हे आपल्या लक्षामध्ये येतं. केंद्र आणि राज्य, केंद्र सूचीमध्ये केंद्राचे विषय आहेत, राज्य सूचीमध्ये राज्याचे विषय आहेत. मग आपण केंद्र आणि राज्य यांच्या बाबतीत विचार करूया. केंद्र आणि राज्य, केंद्र आणि राज्य. पहिल्याच्यात आपण काय पाहिलेलं होतं की समवर्ती सूचीतील विषयांशी संबंधित आहे तत्व. हे तत्व सुद्धा समवर्ती सूचीतील विषयासंबंधीच आहे. दोन्ही तत्व केंद्र राज्य संबंधांविषयीची दोन्ही तत्व ही जी आता आपण अभ्यासतो ते कोणत्या विषयाशी, केंद्र सूची, राज्य सूची का समवर्ती सूची, कशाची आहे, समवर्ती सूचीशी संबंधित आहे. चला, आता मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की केंद्राला वाटतंय की ते त्या विषयासंबंधीचं संपूर्ण क्षेत्र आपल्याच नियंत्रणाखाली असलं पाहिजे आणि ते तसं जातंय पण, आणि राज्याचा प्रभाव पण 0 होत आहे, याचा आपण अभ्यास केला. आता या ठिकाणी काय अभ्यास करायचा आहे पहा. या ठिकाणी सुद्धा आपण काय म्हटलं की हे तत्व जे संबंधित आहे समवर्ती सूचीशी संबंधित आहे. समवर्ती सूची, समवर्ती सूचीतील एखादा विषय आहे, आपण या ठिकाणी म्हणूयात शिक्षणाचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे. आता समवर्ती सूचीमध्ये आपल्याला नियम काय सांगतो की समवर्ती सूचीतील एखादा विषय असेल तर केंद्र सरकार पण कायदा करू शकतं त्या विषयावर, राज्य सरकार पण त्या विषयावरती कायदा करू शकतं. पण शिक्षणाच्या विषयावर केंद्रानं जो कायदा केला आहे त्या कायद्यांमध्ये 4 तरतुदी आहेत, आपण म्हणूया 4 तरतुदी आहेत. आणि राज्य सरकारनं जो कायदा केला या संबंधी त्याच्यात 10 तरतुदी आहेत. 10 तरतुदी. आपण या ठिकाणी म्हणतो काय म्हणतो, जर एकाच विषयावर दोघांनी कायदा केलेला असेल, केंद्रानं पण कायदा केलाय, राज्यानं पण कायदा केलाय, तर त्यावेळी केंद्रानं जो केलेला कायदा आहे त्या कायद्याशी राज्यानं केलेला कायदा सुसंगत असला पाहिजे, अन्यथा संसदेनं केलेला कायदा, केंद्रानं केलेला कायदा प्रमाण मानला जातोय. पण हे तत्व काय सांगतंय पहा. या तत्वामध्ये सांगितलंय की समजा समवर्ती सूचीतील एकाच विषयावर दोघांनी कायदा केलाय आणि शिक्षणावरती आपण उदाहरण घेतोय की शिक्षणावरती दोघांनी कायदा केलाय. शिक्षणावरती केंद्रानं जो कायदा केलाय त्याच्या 4 तरतुदी आहेत, राज्य सरकारनं जो कायदा केलाय 2 तरतुदीत. पण राज्य सरकारनं जो कायदा केलेला आहे त्या कायद्यामधील
राज्य सरकारनं जो कायदा दोन तरतुदी अशा आहेत, या 10 तरतुदींमधल्या 2 तरतुदी अशा आहेत ज्या विसंगत आहेत, केंद्राने केलेल्या कायद्याशी विसंगत आहेत. मग काय करायचं? जेवढ्या तरतुदी केंद्राने केलेल्या कायद्याशी विसंगत आहेत त्या तरतुदी तुम्ही काय करायचं? रद्द करून टाकायच्या. आणि उरल्या किती? 8 तरतुदी तेवढ्याच प्रमाण मानायच्या. त्याला म्हणायचं डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिअर ॲबिलिटी, पृथक्करणाचा सिद्धांत. लक्षात आलं? लक्षात येतं? केंद्र राज्यांनी काय केलं? शिक्षण या विषयावर दोघांनी कायदे केले. आणि दोघांनी कायदे केल्यानंतर मी म्हटलं केंद्रानं त्या कायद्यामध्ये 4 तरतुदी टाकल्या, राज्यानं 10 तरतुदी टाकल्या. आणि त्या 10 तरतुदीमधील 2 तरतुदी केंद्राने केलेल्या कायद्याशी विसंगत आहेत राज्यानं. मग राज्याने केलेल्या कायद्यातील जेवढा भाग केंद्र सरकारने केलेल्या कायद्याशी विरोधी आहे तेवढाच भाग काढून टाकायचा आणि बाकीचा भाग जसाच्या तसा ठेवायचा. आपण 2 तरतुदी विसंगत आहेत तेवढ्या काढून टाकल्या, बाकीचे 8 तरतुदी विसंगत नव्हत्या त्या जसाच्या तशा ठेवल्या. त्याला म्हणायचं पृथक्करणाचा सिद्धांत. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे याला पृथक्करणाचा सिद्धांत. आणि हे दोन्ही सिद्धांत आता जे आपण अभ्यासले ते समवर्ती सूचीशी संबंधित आहेत. डॉक्ट्रिन ऑफ ऑक्युपाइड फील्ड आणि डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिअर ॲबिलिटी, पृथक्करणाचा सिद्धांत किंवा वेगळेपणाचा सिद्धांत. काय केलं? पण दोघांनी एकाच विषयावर कायदे केले आणि त्या विषयावर राज्याने ज्या तरतुदी केलेल्या होत्या त्या तरतुदीमधील 2 तरतुदी केंद्राने केलेल्या कायद्याशी विसंगत होत्या, तेवढ्याच 2 तरतुदी काढून टाकल्या, बाकीचा भाग जसाच्या तसा ठेवला जातो. त्याला आपण पृथक्करणाचा सिद्धांत म्हणतो, केंद्र आणि राज्याच्या संबंधांमधील. लक्षात आलं? तर हे 2 सिद्धांत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे कुठं जर तुम्हाला अशा प्रकारचा सिद्धांत दिसला तर या ठिकाणी सांगता येईल की अशा प्रकारे रचना केली जाते केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये. लक्षात आलं? आता आपल्याला काय अभ्यासायचं आहे पहा. आपल्याला अभ्यासायचं आहे प्रशासकीय संबंध. कलम 256 ते कलम 263चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रशासकीय संबंधांचे विचार आपण करूया. प्रशासकीय संबंधांमध्ये आता पुन्हा एकदा आपल्याला केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूचीचा या ठिकाणी विचार करावा लागतो. प्रशासकीय संबंध, प्रशासकीय संबंध कशाशी संबंधित आहेत? प्रशासकीय संबंध कोणत्या कलमांशी संबंधित आहेत आपण विचार केलेला होता. कलम 245 ते कलम 255 हे कशाशी संबंधित होतं? कायदेशीर संबंध केंद्र आणि राज्यामधले. आता आपण प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध पाहतोय केंद्र आणि राज्यांमधील. तर हे कलम 256 ते कलम 263 मध्ये आहेत. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सुरुवातीला कोणत्या कलमांमध्ये अशी तरतूद आहे? कलम 256 ते कलम 263. कलम 256 ते कलम 263. चला सुरुवातीला आपल्या लक्षात आलं. याच्या अगोदरची कलम 245 ते 255 आपण अभ्यासलं कायदेशीर संबंधांमध्ये. आता प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंधांमध्ये आपण अभ्यासाला सुरुवात करतोय कलम 256 ते कलम 263. पुन्हा एकदा केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची या 3 विषयांचा आपल्याला विचार करावा लागतो, 3 सूच्यांचा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की केंद्र सूची जी आहे तर त्या सूचीवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा म्हणजे कार्यकारी अधिकार सुद्धा केंद्र सरकारला आहे. राज्य सूचीचा आपण विचार केला. राज्य सूचीच्या विषयांबाबत आपण असं म्हटलं की राज्य सूचीमधील जे विषय आहेत त्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे, राज्याला आहे आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा कार्यकारी अधिकार सुद्धा राज्यालाच प्राप्त होणार आहे. आणि समवर्ती सूचीमध्ये आपण अभ्यासलं की कायदे करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य या दोघांना सुद्धा आहे. पण या ठिकाणी एकाच विषयावर केंद्र आणि राज्यांनी जर कायदा केलाय तर राज्यांनी केलेला कायदा केंद्राच्या कायद्याला अनुसरून असावा लागतो, अन्यथा केंद्राचा कायदा प्रमाण मानला जातो. त्या 3 सूच्या आपण अभ्यासल्या होत्या. प्रशासकीय संबंधामध्ये सुद्धा कलम 256 ते कलम 263 मध्ये याचाच विचार करावा लागतो. विशेषतः कलम 256 त्याच संबंधी तुम्ही जर विचार केला. आता हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. प्रशासकीय अधिकार
आपण या ठिकाणी एक उल्लेख केला, तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर कार्यकारी अधिकारांचा उल्लेख केला आपण. कार्यकारी अधिकार, कार्यकारी अधिकार. केंद्र सरकार केंद्र सूचीतील विषयांबद्दल कायदा करतं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार म्हणजे कार्यकारी अधिकार. केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागते का? मग केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे जे अधिकार आहेत त्याला कार्यकारी अधिकार असं म्हणायचं. मग हे कार्यकारी अधिकारावर काही मर्यादा सुद्धा आहेत. घटक राज्यांच्या कार्यकारी अधिकारांचा विचार केला तर घटक राज्यांच्या कार्यकारी अधिकारावर कोणकोणत्या मर्यादा आहेत याचा आपल्याला विचार करावा लागतो. घटक राज्यांना ज्यावेळी आपले कार्यकारी अधिकार वापरावे लागतात त्यावेळी त्यांच्या अधिकारावर मर्यादा असते आणि कलम 256 मध्ये स्पष्टपणे सांगितले. कलम 256 अभ्यासण्या अगोदर आपण विचार करूयात की घटक राज्याचे जे कार्यकारी अधिकार आहेत त्या कार्यकारी अधिकारांवर कोणत्या मर्यादा असतात. राज्य ज्यावेळी आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करतं म्हणजे काय, केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करायला सुरुवात करतात म्हणजे कार्यकारी अधिकारांचा वापर करतात, त्यावेळी राज्याने केलेला कार्यकारी अधिकारांचा जो वापर असतो तो संसदीय कायद्याला सुसंगत असावा लागतो. लक्षात आलं? ही मर्यादा आहे राज्याच्या कार्यकारी अधिकारांवर असणारी मर्यादा. कोणती मर्यादा आहे? राज्य ज्यावेळी आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करेल त्यावेळी काय करावा लागेल, तो वापर संसदीय कायद्याला सुसंगत असला पाहिजे. अशाच पद्धतीनं राज्यानं आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करायचा आहे. शिवाय राज्य ज्यावेळी आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करेल त्यावेळी केंद्राचे जे कार्यकारी अधिकार आहेत त्या कार्यकारी अधिकारांच्या अंमलावरती वापरावरती कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी राज्याला घ्यावी लागते. अशा पद्धतीनं कार्यकारी अधिकारांचा वापर राज्यांना करावा लागतो. तर ही काळजी किंवा या मर्यादा घटक राज्यांच्या कार्यकारी अधिकारावरती असतात. लक्षात आलं? आपण काय म्हणता, घटक राज्य आपल्या कार्यकारी अधिकार यांचा वापर करताना काय करावं लागेल? घटक राज्याला कार्यकारी अधिकारांचा वापर करताना ते संसदीय कायद्याला सुसंगत असले पाहिजेत. संसदीय कायद्यास सुसंगत म्हणजे धरून, संसदीय कायद्याला धरून असले पाहिजेत, संसदीय कायद्याला सुसंगत असले पाहिजेत. अशाच पद्धतीनं आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करण्याची मर्यादा राज्यांना आहे. शिवाय या कार्यकारी अधिकारांचा वापर घटक राज्यांना करायचा आहे. असा कार्यकारी अधिकारांचा वापर करताना केंद्र जे कार्यकारी अधिकारांचा वापर करणार आहे, अंमलबजावणी करणार आहे, त्याच्यामध्ये राज्याच्या कार्यकारी अधिकारांचा अडथळा नाही आला पाहिजे, बाधा नाही आली पाहिजे. तर या मर्यादा राज्याला, घटक राज्याला पाळाव्या लागतात. अशा प्रकारे कार्यकारी अधिकार राज्यांना कोणत्या प्रकारे वापरता येतील तर या प्रकारे वापरता येतील. लक्षात आलं? आता आपण एक एक कलम अभ्यासूयात. आपण म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला कलम 256चा आपण अभ्यास करूयात. कलम 256. कलम 256चा आपण विचार करूयात. प्रशासकीय संबंधामधील कलम 256 ते 263. सुरुवातीला थोडा विचार करा, कलम 256 आहे काय. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की राज्य ज्यावेळी आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करेल त्या कार्यकारी अधिकारांचा वापर संसदेला अनुसरून असावा लागतो, हे कलम 256 मध्ये सांगितलंय. सोपं आहे कलम. आत्ता जी आपण चर्चा केली की राज्य कार्यकारी अधिकार वापर करताना त्याच्यावर काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा वापरून, त्या मर्यादा जपून राज्याला आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करावा लागेल. मग हे कलम 256 मध्ये सुद्धा हेच सांगितलंय. राज्य ज्यावेळी आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करेल, काय कलम 256 मध्ये पहा, कार्यकारी अधिकारांचा वापर करेल. राज्य ज्यावेळी आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करेल त्यावेळी ते कार्यकारी अधिकार संसदेला अनुसरून असावे लागतात. संसदेला
हे आहे कलम 256. संसदेला अनुसरून असावे लागतात, अनुसरून असावे लागतात, संसदेला अनुसरून असावे लागतात, हे कलम 256 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. सोपं आहे. याच्या अगोदर आपण चर्चा केलेली होती की राज्यांचे कार्यकारी अधिकारांच्या मर्यादा, त्यातलंच एक मर्यादा सांगितलंय की राज्याला जर आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करायचा असेल तर तो संसदेला अनुसरून करावा लागेल. शिवाय राज्य ज्यावेळी कार्यकारी अधिकारांचा वापर करेल तेव्हा काय, तर त्यावेळी केंद्राचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांवर कोणतीही बाधा नाही आली पाहिजे. केंद्राच्या अधिकारांची अंमलबजावणी करताना असं म्हणता येईल, केंद्राच्या अधिकारांची अंमलबजावणी करताना, केंद्राच्या अधिकारांची अंमलबजावणी करताना काय, कोणतीही बाधा नाही आली पाहिजे, कोणतीही बाधा किंवा अडथळा नाही आला पाहिजे. तर हे कलम 256 मध्ये सांगितलेलं आहे. किती सोपं आहे पहा. राज्याला सांगितलंय, महाराष्ट्र राज्य आहे, आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करायचा, जे कायदे केले त्याची अंमलबजावणी करायची, म्हणजे कार्यकारी अधिकारांचा वापर करायचा. राज्य कार्यकारी अधिकारांचा वापर करेल, असा वापर करताना संसदेला अनुसरून तो वापर करावा लागेल. शिवाय तुम्ही तुमच्या कार्यकारी अधिकारांचा वापर करताना केंद्राच्या अधिकारांची अंमलबजावणी करताना ह्या कोणतीही बाधा याच्यामध्ये आली नाही पाहिजे. तुमचे कार्यकारी अधिकार तुम्ही वापरतात, याच्यामध्ये बाधा नाही आली पाहिजे. तर हे सांगितले कलम 256 मध्ये. म्हणजे काय, संसदेच्या कायद्यांना लागू करताना कोणत्याही प्रकारची बाधा आली नाही पाहिजे तुमच्या कार्यकारी अधिकारांमुळे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे काय, कायदे लागू करताना संसद आणि राज्यांच्या मध्ये काय असलं पाहिजे, समन्वय असला पाहिजे. लक्षात आलं, कायदे लागू करताना काय असलं पाहिजे, संसद आणि राज्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. आता एक लक्षात ठेवायचं, संसदेनं एखादा कायदा लागू केलाय, राज्यामध्ये लागू करायचा आहे आता, तर तो कायदा लागू करण्यासाठी आपल्या कायदेशीर अधिकारांचा राज्याला सकारात्मक वापर करावा लागतो. लक्षात आलं. उदाहरणार्थ तुम्ही विचार करा की एखादा कायदा केंद्र सरकारने केलाय, तो कायदा राज्यात मुलींच्या शोषणाविषयी एखादा कायदा केलाय, तो राज्यामध्ये लागू करायचा आहे. तर अशा प्रकारे केंद्राने केलेला कायदा राज्यामध्ये लागू करण्यासाठी त्या ठिकाणी काय, तर राज्याला आपले जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा सकारात्मक वापर करावा लागतो. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि मग या कायदा लागू करण्याबाबत केंद्र राज्याला आदेश सुद्धा देऊ शकतं. लक्षात येतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे सगळं केलं, तुम्ही असं पण म्हणताय काय, एखादा कायदा लागू करण्यासाठी केंद्र राज्याला आदेश सुद्धा देऊ शकतं, पण एखाद्या राज्याने आदेशच नाही पाळला तर काय होईल, काय होऊ शकतं. एखाद्या राज्याने आदेशच नाही पाळला, एखाद्या राज्यानं जर केंद्राने आदेश दिला एखादा कायदा लागू करण्यासाठी आणि तो आदेश नाही पाळला, तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते कलम 365 नुसार. लक्षात आलं, कलम 365. अशा प्रकारे हे कलम 256 आहे. लक्षात आलं. एखाद्या राज्यानं हे आदेशच नाही पाळले, आदेशांचं पालन नाही केलं, केंद्राने जे आदेश दिले त्या आदेशांची अंमलबजावणीच केली नाही एखाद्या राज्यानं, त्याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम असा होतो कलम 365 नुसार त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. अशा प्रकारे कलम 256 मधली ही तरतूद तुमच्या लक्षामध्ये आलेली असेल. कलम 256 लक्षात येत आहे. काय काय सांगितलं, राज्य स्वतःच्या कार्यकारी अधिकारांचा वापर करू शकेल, पण संसदेला अनुसरून करावा लागेल. दुसरी गोष्ट आपण म्हटलं की केंद्राच्या अधिकारांची अंमलबजावणी करताना हे राज्य जे कार्यकारी अधिकार वापरत आहे तर त्याची कोणतीही बाधा ह्या केंद्राच्या अधिकारांची अंमलबजावणी करताना नाही आली पाहिजे, मध्ये कोणताही अडथळा नाही आली पाहिजे, ही तरतूद आहे. लक्षात आलं. हे लक्षात ठेवायचं.
म्हणजे आपण या ठिकाणी म्हटलं की दोन गोष्टी आपण निष्कर्ष काढले की संसदीय कायदे ज्यावेळी लागू करायचे त्यावेळी कोणतीही प्रकारची बाधा तुमच्या कार्यकारी अधिकारामुळे आली नाही पाहिजे. म्हणजे काय तर कायदे लागू करताना संसद आणि राज्य यांच्यामध्ये काय पाहिजे तर समन्वय पाहिजे. शिवाय आपण असंही म्हटलं की संसदेने एखादा कायदा लागू केलाय, तो लागू करण्यासाठी राज्य सरकारला काय करावं लागेल, आपले जे कायदेशीर अधिकार आहेत त्या अधिकारांचा सकारात्मक वापर करावा लागेल. आणि मग एखादा कायदा राज्यामध्ये लागू करण्यासाठी केंद्र राज्याला आदेश सुद्धा देऊ शकतं. हे आदेश पाळणं राज्यावर बंधनकारक असतं. केंद्राने दिलेला आदेश जर राज्यानं नाही पाळला तर काय होईल, केंद्राने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी जर राज्यानं केली नाही त्याचा परिणाम होतो कलम 365 नुसार त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. कलम 356 पण आपण पाहणार आहोत, पण कलम 365 नुसार कोणत्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते ते लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण कलम 256 अभ्यासलं, कलम 257 अभ्यासूयात. कलम 257 पुन्हा एकदा विचार करा. आता तुमच्या लक्षात आलं कलम 256 मध्ये बाबा कार्यकारी अधिकारांचा वापर करायचा आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, संसदेला अनुसरून करायचं आहे. घरात काही नियम असतात, वडिलांनी सांगितलेलं आणि समजा तुम्ही वडिलांनी सांगितलेल्या नियमानुसार तुम्हाला घरात कृती करावी लागते. कृती करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण घरातील नियमानुसार कृती करावी लागते. आणि जर तुम्ही घरातील नियमानुसार कृती केली नाही तर काय होऊ शकेल की तुमचे वडील तुम्हाला रात्रभर घराच्या बाहेर सुद्धा ठेवू शकतात. इथं तसंच आहे, लक्षात आलं. तुम्हाला केंद्राने दिलेला एखादा जर या ठिकाणी कायदा असेल आणि ते लागू करण्याविषयी केंद्राने आदेश दिला तर ते तुम्हाला पाळावा लागतात. तुम्ही जर पाळले नाही तर कलम 365 नुसार राष्ट्रपती राजवट लागू शकते. तुम्ही तुमच्या कार्यकारी अधिकारांचा वापर करायचा, केंद्राला अनुसरून करा, संसदेला अनुसरून करा. तुम्ही तुमच्या कार्यकारी अधिकारांचा वापर करताना संसदेच्या कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही अडथळा नाही आला पाहिजे, बाधा नाही आली पाहिजे, हे नियम पाळावे लागतात. ते कलम 256 मध्ये सांगितलं आहे. लक्षात आलं. आता कलम 257 पुन्हा एकदा विचार करा. कलम 257 कशाशी संबंधित आहे. आता या कलम 257 आहेत त्या 4 कलमांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कलम 257(1), कलम 257(2), कलम 257(3) आणि कलम 257(4) या कलमावरती. आता सगळ्यात एका संक्षिप्त पद्धतीने समजावून घ्या की कलम 257 मध्ये नेमकं काय आहे. आपलं जे संघराज्य आहे त्या संघराज्याचं राज्यांवर नियंत्रण आणखी कोणत्या प्रकारे आहे हे कलम 257 मध्ये सांगितलं आहे. मग त्या संबंधी आपल्याला सांगितलंय, पहा या ठिकाणी कलम 257(1), कलम 257(2), कलम 257(3) आणि कलम 257(4) कशाशी संबंधित आहेत याचा आपण विचार करूयात. कलम 257(1), कलम 257(2), कलम 257(3) आणि कलम 257(4) याचा विचार करूयात. आता आपण कलम 257(1) काय आहे याचा आपण विचार करूयात. एक एक आपण पाहूयात. कलम 257(1), कलम 257(1) कशाशी संबंधित आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विचार करता येईल आणि सोपं कलम आहे. कलम 257(1) कशाशी संबंधित आहे. या ठिकाणी केंद्र आणि राज्याचा आपण विचार करूयात कशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. केंद्र आणि राज्य याच्यामध्ये काय पहा, राज्य सूचीमधील जे विषय आहेत त्या विषयावरती कोण कायदा करू शकेल, राज्य कायदा करू शकेल. आपण म्हणूयात राज्य सूचीमधील विषय, या विषयांवर राज्य कायदा करू शकेल. कोणत्या क्षेत्रामध्ये करू शकेल, राज्याच्या क्षेत्रामध्ये कायदा करू शकेल.
राज्याचे क्षेत्र, राज्याच्या क्षेत्रामध्ये कायदा करू शकेल. पण कधी कधी काय होतं, हे कलम 257(1) मध्ये सांगितलंय की केंद्र सरकार राज्याच्या हद्दीमध्ये सुद्धा आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करू शकतं, हे सांगितलंय. केंद्र सरकार काय करू शकेल? केंद्र सरकार राज्यांच्या हद्दीमध्ये आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करू शकेल, हे सांगितले कलम 257(1) मध्ये. आता तुम्ही म्हणाल राज्यांच्या हद्दीमध्ये आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करते म्हणजे काय? आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की आपण एक महाराष्ट्र राज्याचा विचार करूयात. महाराष्ट्रामध्ये एक समस्या आहे, गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची समस्या. नक्षलवादी आहेत या ठिकाणी, आपण म्हणूयात या ठिकाणी हे नक्षलवादी आहेत. ही नक्षलवादाची समस्या दूर करायची आहे, नक्षलवादाचा खात्मा करायचा. मग केंद्र सरकार काय करू शकेल? ही नक्षलवादाची जी समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी CRPF किंवा अर्धसैनिक बलाची एखादी तुकडी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाठवून देऊ शकेल. म्हणजे CRPF कोणाच्या नियंत्रणाखाली? सेंट्रल आहे. राज्याच्या हद्दीमध्ये आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर अशा प्रकारे कलम 257(1) नुसार केंद्र सरकार करू शकतं असं सांगितलं. लक्षात आलं? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या ठिकाणी ज्यावेळी आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर केंद्र सरकार राज्यांच्या हद्दीमध्ये करतं त्यावेळी राज्य काय करतील? स्वतःच्या कार्यकारी अधिकारांचा वापर करताना केंद्राच्या कार्यकारी अधिकारांमध्ये हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतील. म्हणजे काय करतील? समजा केंद्रानं CRPFची तुकडी महाराष्ट्रामध्ये पाठवली तर त्या तुकडीला तिथल्या स्थानिक पोलिसांनी मदत केली पाहिजे. लक्षात आलं? काय मदत केली पाहिजे? समजा काही त्या ठिकाणी इनपुट्स असतील तर ते इनपुट्स CRPFच्या तुकडीला पुरवले पाहिजे. त्या ठिकाणी त्या भागाची माहिती CRPFच्या तुकडीला पुरवली पाहिजे. तशा प्रकारे त्या राज्यातील जे स्थानिक पोलीस आहे त्यांना मदत करावी लागते. अशा प्रकारे कलम 257(1) मध्ये आपण काय अभ्यासलं? केंद्र कधी कधी काय करतं तर राज्याच्या हद्दीमध्ये आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करतात. तर या प्रकारे राज्यांच्या हद्दीमध्ये आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर केला जातो. आणि ज्यावेळी केंद्र राज्याच्या हद्दीमध्ये आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करता त्यावेळी राज्यानं त्यांना मदत केली पाहिजे, समन्वय त्या ठिकाणी दिला पाहिजे, सहयोग दिला पाहिजे. आणि मग तो सहयोग कोणत्या पद्धतीनं? तर राज्य काय करेल? आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर असा करेल की ज्या ठिकाणी केंद्राच्या कार्यकारी अधिकारांमध्ये हस्तक्षेप होणार नाही. मग त्या ठिकाणी केंद्रानं जी तुकडी पाठवली तिथली स्थानिक पोलीस त्या ठिकाणी त्या तुकडीला मदत करतील, इनपुट्स देतील, त्या ठिकाणची माहिती देतील त्या प्रदेशाची. तशा प्रकारे या अधिकाराचा वापर कलम 257(1) नुसार केला जातो. लक्षात आलं? आता कलम 257(2) चा विचार करूया. कलम 257(2) याचा विचार करूयात. कलम 257(1) चा आपण विचार केला. लक्षात आलं की केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्याच्या हद्दीत सुद्धा केंद्राला वापरता येऊ शकतात. त्या परिस्थितीमध्ये राज्याचं कोणतं कर्तव्य असेल हे आपण कलम 257(1) मध्ये अभ्यासलं. आता किती सोपे पहा. कलम 257(2) मध्ये काय सांगितले? पुन्हा एकदा केंद्र आणि राज्याचा आपण विचार करूयात. या ठिकाणी केंद्र आणि राज्य या दोन्हींचा विचार आपण करूयात. केंद्र आणि राज्यांचा. आता याच्यामध्ये काय सांगितलं? केंद्र सरकार काय करतं की काही दळणवळणाची साधनं वेगवेगळ्या राज्यांमधून तयार करतं. मग ते राष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात, लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. त्या दळणवळणाच्या साधनांचं बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी राज्याला निर्देश देऊ शकतं. कलम 257(2) मध्ये सांगितले. आपण पाहूयात केंद्र सरकार काय करेल पहा. या ठिकाणी
हे केंद्र सरकारला काय करण्याचा अधिकार असतो या ठिकाणी. देशामधील राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या महत्वाची राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या महत्वाची जी काही दळणवळणाची साधनं आहेत, संचाराची साधनं आहेत, दळणवळणाची साधने, याच्याविषयी निर्देश राज्याला देऊ शकेल. कशाविषयी? या साधनांचं बांधकाम आणि देखभाल, बांधकाम आणि देखभाल याविषयीचे निर्देश केंद्र सरकार राज्यांना देऊ शकतं कलम 257(2) नुसार. तुम्ही म्हणाल कोणते सर? राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल, आपण या ठिकाणी सांगता येईल कोणती? राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय जलमार्ग हे बांधण्याची जबाबदारी कोणाची आहे? केंद्राची आहे. राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या महत्वाची दळणवळणाची साधनं यांची बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी राज्यांना निर्देश देऊ शकतं केंद्र सरकार. कोणत्या कलमानुसार? कलम 257(2) नुसार. आपण म्हटलं राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय जलमार्ग. तुम्ही टोल देता का? रस्त्याने जाताना टोल देता की नाही? नॅशनल हायवे म्हणतो. कोणाच्या अंतर्गत येतात? केंद्राच्या. नॅशनल हायवे अथॉरिटीजच्या अंतर्गत येतात. पण देखभाल दुरुस्ती कोण करतं? राज्य सरकार करतं. मग त्यासाठी राज्य सरकार टोल घेत असतं. तर अशा प्रकारे हे जी साधनं आहेत, राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय जलमार्ग, यांची देखरेख करायची, त्यांचं मेंटेनन्स ठेवायचं, अशा प्रकारे ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना निर्देश देतं. कोणत्या कलमानुसार? कलम 257(2) नुसार. किती महत्व सोपं आहे पहा. लक्षात आलं? केंद्र सरकार कलम 257(1) मध्ये आपण पाहिलं काय पाहिलेलं होतं? कलम 257(1) मध्ये राज्यांच्या हद्दीमध्ये आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करेल केंद्र सरकार. कलम 257(2) मध्ये आपण म्हणतो की राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या महत्वाची दळणवळणाची साधनं आहे, यांचं बांधकाम, यांची देखभाल, त्यांचं मेंटेनन्स, त्यांची देखरेख यासाठी केंद्र राज्यांना निर्देश देऊ शकतं. आणि मग त्याच्यासाठी आपण म्हणतो यांचं जर देखरेख ठेवायची, यांचं मेंटेनन्स आपण पाहतोय, तर हे करण्यासाठी मग राज्य सरकार सुद्धा टोल करतं आणि त्या टोलच्या पैशामधून त्यांची त्या ठिकाणी मेंटेनन्स करत असतं. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे महत्वाची देखरेख करायची, मेंटेनन्स ठेवायची. मग या संबंधी केंद्र राज्यांना निर्देश देऊ शकेल असं कलम 257(2) मध्ये सांगितलं. लक्षात आलं? आता कलम 257(3) चा विचार करूयात. कलम 257(3) चा विचार करूया. 257(1) लक्षात आलं, कलम 257(2) लक्षात आलं, कलम 257(3). आता केंद्र सरकार काय करतंय पहा. रेल्वे कुणाची आहे? केंद्र सरकारची आहे. मग रेल्वेच्या संरक्षणाबाबत केंद्र सरकार राज्यांना निर्देश देतं. कलम 257 कशाशी संबंधित आहे? रेल्वेचे संरक्षण. रेल्वे कोणाच्या अंतर्गत येते? केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. रेल्वेच्या संरक्षण याबाबत निर्देश दिले जातात. याबाबत राज्यांना निर्देश दिले जातात. याबाबत राज्यांना निर्देश दिले जातात. कोणत्या कलमानुसार हे निर्देश दिले जातात? राज्यांना निर्देश दिले जातील. कोणत्या कलमानुसार हे निर्देश दिले जातील पहा. कलम 257(3) रेल्वेच्या संरक्षणाबाबत. याच्या अगोदर कलम 257(2) मध्ये राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या महत्वाच्या दळणवळणाच्या साधनाबाबत केंद्र सरकार राज्यांना निर्देश देत होतं. देखरेख ठेवा, मेंटेनन्स ठेवा, ही तुमची काम आहेत, तुम्ही करा. 257(3) मध्ये
रेल्वेच्या संरक्षणाबाबत केंद्र राज्यांना निर्देश देतात कलम 257(3) नुसार. तुम्ही म्हणाल हे निर्देश कसे दिले जातात? तुम्ही नाव ऐकलंय का? RPF, GRP अशी नाव ऐकली आहेत का? आपण विचार करूयात. या ठिकाणी RPF हे नाव ऐकलंय तुम्ही? रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. त्यानंतर GRP ही नाव आहे. आता या ठिकाणी आपण पाहूयात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स हे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे का? रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. आणि GRP म्हणजे काय? गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. जी कुणाच्या नियंत्रणाखाली येते? ही येते राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली. गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. कसं नियंत्रण ठेवलं जातं मी तुम्हाला सांगतो. RPF, GRP. RPF कोणाच्या नियंत्रणाखाली? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं म्हटलं जातं. आणि GRP कोणाच्या नियंत्रणाखाली? राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. काय केले जातं? RPF काय करते पहा. ही जी RPF आहे, ही RPFचं काम काय असतं? याचं काम असतं रेल्वे संपत्तीची सुरक्षा करायची. रेल्वे संपत्तीची सुरक्षा हे काम कोणाचं आहे? केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणारी RPF हिचं नाव आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचं काम आहे रेल्वेच्या संपत्तीची सुरक्षा करायची. पण GRP काय करते? गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस, जी राज्यांच्या नियंत्रणाखाली आहे. समजा रेल्वेमध्ये चोरी झाली, रेल्वेमध्ये लूट झाली, रेल्वेचा अपघात झाला, तर या संबंधित तपास करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या गव्हर्नमेंट रेल्वे पोलीसला आहे. अशा प्रकारे रेल्वेच्या संरक्षणाबाबत केंद्र राज्यांना निर्देश देतं कलम 257(3) नुसार. अशा प्रकारे रेल्वे संबंधीची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा कोणावर सोपवली आहे? राज्यांवर सोपवली आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग, जलमार्ग यांचं मेंटेनन्स, देखरेख ठेवण्याचं काम राज्यांवर सोपवलं आहे, त्याप्रमाणे रेल्वे संबंधीची सुरक्षा राज्य सरकारवर सोपवली. त्यासाठी मग राज्य सरकारनं गव्हर्नमेंट रेल्वे पोलीसची रचना केलेली आपल्याला दिसते. लक्षात आलं? तर अशा प्रकारे कलम 257(3) नुसार रेल्वेच्या संरक्षणाबाबत राज्यांना निर्देश दिले जात असतात. किती सोपं आहे. आणि मग रेल्वे संपत्तीची सुरक्षेसाठी RPF ची निर्मिती केली, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. आणि GRP ची निर्मिती, गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस, जी राज्यांच्या नियंत्रणाखाली आहे, ती कशासाठी केली आहे? रेल्वेमध्ये चोरी झाली, रेल्वेमध्ये लूट झाली, रेल्वेचा अपघात झाला, तर या संबंधित तपास करण्याचा अधिकार मात्र GRP ला दिला. हे निर्देश दिलेले आहेत, हे तुम्ही करायचं आहे. तशा प्रकारे रेल्वे संबंधीची सुरक्षा आहे ती राज्य सरकारवरती सोपवलेली आपल्याला दिसते. तर कलम 257(3) हे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल कलम 257(4) काय आहे? आत्तापर्यंत आपण काय अभ्यासलं पहा. कलम 257(1) अभ्यासलं की राज्यांच्या हद्दीमध्ये आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर केंद्र सरकार करताय, मग त्यासाठी राज्यांना निर्देश सुद्धा केंद्र सरकार देऊ शकेल. कलम 257(2) मी तुम्हाला सांगितलं, राष्ट्रीय लष्करी दृष्ट्या महत्त्वाची दळणवळणाची साधनं यांची मेंटेनन्स, देखरेख यासाठी राज्यांना निर्देश दिले जाऊ शकतात. त्यानंतर आपण कलम 257(3) मध्ये सविस्तर पद्धतीने अभ्यासलं, रेल्वेच्या संरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार राज्यांना निर्देश देऊ शकतं. आता हे सगळं करताना, निर्देश देताना जर जास्तीचा खर्च राज्यांना करायचा असेल, खर्च येणार की नाही, जास्तीचा खर्च राज्य जे खर्च करतात, आता ह्यांच्यामुळे जास्तीचा खर्च करावा जर राज्यांना करावा लागत असेल तर तो खर्च केंद्राला द्यावा लागतो. हे कलम 257(4) मध्ये सांगितलं आहे. अशा प्रकारे कलम 257 आहे. लक्षात आलं? सोपं आहे, लक्षात ठेवा. चला, कलम 257 आपल्या लक्षात आलं. आता कलम 258चा आपण विचार करूयात. कलम 258. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला आता 56-57 व्यवस्थित लक्षात आलेली असतील. कलम 258चा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया.
काय सांगितले? खूप सोपं आहे. पुन्हा एकदा केंद्र आणि राज्याकडे. काय करतं केंद्र? राज्यांकडे आपले काही अधिकार सोपवतं. म्हणजे काय? पहा, काही कार्यकारी अधिकार केंद्र सरकार राज्यांकडे सोपवतं आपले स्वतःचे. लक्षात आलं? केंद्राला काय करायचं? हे केंद्र सरकार आहे, आपण म्हणूयात केंद्र सरकार. केंद्र सरकारला आपले काही कार्यकारी अधिकार पूर्ण करायचे. कार्यकारी अधिकार पूर्ण करायचे. केंद्र सरकारला काही कार्यकारी अधिकार म्हणजे काय? जे कायदे केलेत त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार म्हणजे कार्यकारी अधिकार. आता केंद्राला आपले स्वतःचे कार्यकारी अधिकार पूर्ण करायचे आणि हे कार्यकारी अधिकार पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला असं वाटतंय की राज्यांची आवश्यकता आहे याच्यामध्ये. राज्यांची आवश्यकता केंद्र सरकारला वाटतंय की हे कार्यकारी अधिकार पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यांची आवश्यकता भासणार आहे. राज्यांच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. आणि मग यासाठी केंद्र सरकार काय करू शकेल? राज्यांच्या कर्मचाऱ्यांना निर्देश देऊ शकतं. केंद्र सरकार काय करेल? केंद्र सरकार राज्याच्या कर्मचाऱ्यांना निर्देश देऊ शकतं. कशाबद्दल निर्देश देऊ शकतं? हे जे कार्यकारी अधिकार आहेत ते पार पाडण्यासाठी निर्देश देऊ शकतं. किती सोपं आहे पहा. केंद्र सरकारला आपले कार्यकारी अधिकार पूर्ण करायचे आणि केंद्र सरकारच्या असं लक्षात आलं की हे जर आपल्याला कार्यकारी अधिकार पूर्ण करायचे असेल तर राज्य कर्मचाऱ्यांची आवश्यकता आपल्याला भासेल. मग अशा प्रकारे जर केंद्राला वाटलं तर मग ते कार्यकारी अधिकार पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या कर्मचाऱ्यांना निर्देश देऊ शकतं. आणि हे आपल्या जीवनातलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आपल्या देशामध्ये ज्यावेळी जनगणना केली जाते, जनगणना काम कोणाचं आहे? केंद्र सरकारचं आहे की नाही? ते कोण करतं? आपल्या इथले शिक्षक, शाळेचे शिक्षक करतात, महाराष्ट्र राज्याचे. मग एक लक्षात आलं, केंद्राला जनगणनेचं काम पार पाडायचं आहे, आपला कार्यकारी अधिकार पार पाडायचा आहे. केंद्राच्या लक्षात आलं की हे जनगणनेचं जर काम पार पाडायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. मग ते कार्य पार पाडण्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या कर्मचाऱ्यांना निर्देश देऊ शकतं. हे सांगितले कलम 258 नुसार. लक्षात आलं? आता तुम्ही म्हणाल मग हे केंद्र आपले कार्यकारी अधिकार राज्यांना देऊ शकतं, सोपवू शकतं. त्याचप्रमाणे राज्य सरकार सुद्धा आपले काही कार्यकारी अधिकार केंद्राला सोपवू शकतं का? सोपवू शकतं. दोघंही एकमेकांना कार्यकारी अधिकार सोपवू शकतात. लक्षात आलं? आता आपण एक उदाहरण घेऊयात. आपण काय म्हणत, ह्या कलम 258 तुम्हाला समजलं असेल. आता याच्यामधली कलम 258(1) मध्ये तरतूद काय सांगते ते आपण अभ्यासूयात. आणि कलम 258(2) पण विचार करूयात. कलम 258(a) पण विचार करूयात आपण, म्हणजे तुम्हाला आणखी समजेल. एक तुमच्या लक्षात आलं का? केंद्र सरकार आपले कार्यकारी अधिकार त्या ठिकाणी पूर्ण करायचे, पार पाडायचे. त्यांच्या लक्षात आलं की हे जे कार्यकारी अधिकार पूर्ण करायचे राज्यांची आवश्यकता भासेल, राज्यांच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. मग ते कार्यकारी अधिकार पूर्ण करण्यासाठी केंद्र राज्याच्या कर्मचाऱ्यांना किंवा राज्यांना निर्देश देऊ शकतं. आपण म्हटलं जनगणनेची कामं, जे काम केंद्र सरकारचं पार कोण पाडताय? महाराष्ट्र राज्यातील काही शिक्षक पार पाडतायत. ते महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी त्यांनी घेतलेत आणि त्यांच्याकडून ते पार पाडले जात आहेत. हे अशा प्रकारे कलम 258 आपण सांगितलं. आता आपल्याला काय समजावून घ्यायचं आहे की कलम 258(1) मध्ये काय तरतूद आहे, कलम 258(2) मध्ये काय तरतूद आहे आणि कलम 258(a) मध्ये काय तरतूद आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की ज्याप्रमाणे केंद्र सरकार आपले काही कार्यकारी अधिकार राज्यांकडे सोपवू शकते, त्याप्रमाणे राज्य सुद्धा आपले कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतात का? तर हो, राज्य सुद्धा आपले कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतात. मग ते कोणत्या कलमाशी संबंधित आहे, ते कसे सोपवले जातात याचा विचार करूयात. सुरुवातीला आपण विचार करूयात कलम 258(1), कलम 258(2). हे पहा, या ठिकाणी आपण
या ठिकाणी म्हणूयात आपण कलम 258(1), कलम 258(2), ही दोन कलम आपण अभ्यासात. या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी दोन आहे. समजा दोन प्रकारे केंद्र सरकार आपले कार्यकारी अधिकार राज्यांकडे सोपवू शकते. दोन प्रकारे, कलम 258(1) नुसार, कलम 258(2) नुसार. आता पहा, एक प्रकारे कार्यकारी अधिकार राज्यांकडे सोपवायचे. कलम 258(1) म्हणतात की जर तुम्हाला तुमचे कार्यकारी अधिकार राज्यांकडे सोपवायचे, मग काय करतात, राष्ट्रपतींचा रोल इथे सुरू होतो. अशा प्रकारचे कार्यकारी अधिकार सोपवताना राष्ट्रपती राज्यांची परवानगी घेतात, राज्यांची संमती घेतात. राष्ट्रपती काय करतील, राज्यांची संमती घेतील. पहिल्या कलम 258(1) मध्ये सांगितलंय की जर काही कार्यकारी अधिकार राज्यांना सोपवायचे तर कलम 258(1) नुसार राष्ट्रपती राज्यांची संमती घेतात आणि मग केंद्राचे काही कार्यकारी अधिकार राज्यांना प्रदान करू शकतात, असं कलम 258(1) मध्ये सांगितलंय. पण कलम 258(2) मध्ये काय म्हणताय की संसद काय करते पहा. संसद आपले जे कार्यकारी अधिकार सोपवताना, कार्यकारी अधिकार सोपवताना राज्यांची संमती सुद्धा घेत नाही. राज्यांची संमती न घेता सोपवते. राज्यांची संमती न घेता सोपवू शकते. हे दोन कलमामध्ये सांगितले. म्हणजे दोन प्रकारे कार्यकारी अधिकार राज्यांकडे सोपवता येऊ शकतात. कलम 258(1) नुसार सांगितलं, ज्यावेळी कार्यकारी अधिकार राज्यांकडे सोपवतायत त्यावेळी राष्ट्रपती काय करतील, राज्यांची संमती घेतात अगोदर आणि मग त्यांच्याकडे कार्यकारी अधिकार सोपवतात. कलम 258(2) नुसार संसदेचा अधिकार सांगितला. आता संसद काय करू शकते तर राज्यांची संमती न घेता सुद्धा आपले कार्यकारी अधिकार राज्यांना सोपवू शकते. हे कलम 258(2) नुसार सांगितलंय. लक्षात आलं कार्यकारी अधिकार कसे सोपवले जातात. आणि याच्याशी संबंधित कलम 258(a) नुसार आहे. आता कलम 258(a) काय आहे आपण विचार करूयात. या ठिकाणी वरती विचार करूयात. कलम 258(1) काय सांगितलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं, ज्याप्रमाणे केंद्र सरकार राज्यांकडे कार्यकारी अधिकार सोपवू शकतं, त्याप्रमाणे राज्य सरकार सुद्धा केंद्राकडे आपले कार्यकारी अधिकार सोपवू शकतात. मग कसे सोपवू शकतात. कलम 258(a) मध्ये सांगितलं, राज्यपाल काय करतील, राज्यपाल संमती घेतील. कोणाची, केंद्र सरकारची संमती घेतात. राज्यपाल केंद्र सरकारची संमती घेऊन कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतात. अशा प्रकारे हे दोघे पण एकमेकाकडे कार्यकारी अधिकार सोपवू शकतात. लक्षात आलं. कलम 258 मध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, केंद्र सरकारला आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करायचा आहे. त्याला वाटतंय की हे कार्यकारी अधिकारांचा अधिकार पूर्ण करण्यासाठी, पार पाडण्यासाठी आपल्याला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. तर मग केंद्र सरकार राज्याच्या कर्मचाऱ्यांना ते कार्यकारी अधिकार पार पाडण्यासाठी निर्देश देऊ शकेल. मग त्याच्यानुसार आपण सविस्तरपणे अभ्यासलं. कलम 258(1), कलम 258(2) मध्ये काय सांगितलंय, असं सांगितलंय की राज्यांना कार्यकारी अधिकार सोपवतानाची तरतूद काय असणार आहे. पहिल्या तरतुदीमध्ये कलम 258(1) मध्ये सांगितलं की राष्ट्रपती राज्यांची संमती घेऊन आपले कार्यकारी अधिकार राज्यांकडे सोपवू शकतात. कलम 258(2) मध्ये संसदेचा अधिकार सांगितलाय की संसद काय करू शकेल तर राज्यांची संमती न घेता सुद्धा आपले कार्यकारी अधिकार राज्यांकडे सोपवू शकते.
हे कलम 258(1), कलम 258(2) मध्ये सांगितलंय. त्यानंतर आपण कलम 258(a) मध्ये पाहिलं की राज्य सुद्धा आपले कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतात. काय? राज्यपाल केंद्र सरकारची संमती घेऊन आपले कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतात, असं कलम 258(a) मधली तरतूद. आणि हे जे कलम 258(a) आहे ते कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये या कलमाचा समावेश करण्यात आला असं जर तुम्हाला कधी विचारलं तर ह्या कलम 258चा 7वी घटनादुरुस्ती 1956 अन्वये समावेश झाला. 7वी घटनादुरुस्ती 1956 अन्वये या कलम 258(a) चा समावेश करण्यात आलेला आहे. तर हे संपूर्ण कलम आहे कलम 258. लक्षात आलं? आता आपण कलम 261 चा विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण म्हणूयात कलम 261. कलम 261 काय प्रश्न आहे का? अच्छा, नाही, 59 आणि 260 हे कलम काही महत्वाचे नाही आहेत, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करण्याची गरज नाही. तरी सुद्धा आपण पाहूयात कलम 259 आहे त्याचा थोडक्यात विचार करूयात. आपण तुम्ही म्हणताय तर आपण कलम 259 हे रद्द झाले बरं का. कलम 259 निरसित म्हटलेलं आहे कलम 259. आता हे कशाशी होतं? राज्यातील सशस्त्र दले परिशिष्ट 1 भाग बी मध्ये राज्यातील सशस्त्र दलाशी संबंधित एक कलम होतं, तर हे रद्द झाले, निरसित करण्यात आलेलं आहे. आणि कलम 260 जर विचार केला तुम्ही तर कलम 260 कशाशी संबंधित आहे? तर मग या ठिकाणी आपल्याला सांगतात भारताबाहेरील जे क्षेत्र आहेत, भारताबाहेर असणारे संघ राज्याचं अधिकार क्षेत्र, त्याच्याशी संबंधित आहे कलम 260. म्हणजे जो आपण अभ्यास करतोय त्याच्याशी संबंधित 2 कलम नाहीत म्हणून आपण त्याच्यामध्ये घेतलं नाहीये. लक्षात आलं? कलम 259 लक्षात ठेवा. तरी सुद्धा परिशिष्ट 1 भाग बी मध्ये राज्यातील सशस्त्र दलासंबंधीची तरतूद होती, ती रद्द केली, निरसित केली. कलम 260 मध्ये आपण काय म्हटलं? भारताबाहेर जे क्षेत्र आहे संघ राज्याचं अधिकार क्षेत्र आपल्या, त्या संबंधीच्या तरतुदी कलम 260 मध्ये आहेत, म्हणून आपण ही 2 कलम घेतली नव्हती. लक्षात आलं? कलम 259, कलम 260. ठीक आहे, शंका बरोबर आहे तुमची, पण आपण जे अभ्यास करतोय त्याच्याशी संबंधित नव्हतं म्हणून आपण ते घेतलं नव्हतं. आता कलम 261 चा आपण विचार करूयात. रेग्युलर आपण येऊयात. या ठिकाणी आपण विचार केला होता कलम 258, 59, 60 कळाले. कलम 261 पहा, 3 बाबींचा समावेश आहे कलम 260 मध्ये. आणि या 3 बाबींच्या कार्यवाही मला भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये पूर्ण विश्वासार्हता आणि महत्त्व दिलं गेलेलं आहे. कलम 261 नुसार 3 बाबींच्या कार्यवाहीला उत्सुकता आहे. 3 बाबी कोणत्या आहेत ते समजावून घेण्याचं. सार्वजनिक कृती आपण म्हणूयात या ठिकाणी. सार्वजनिक कृती 3 बाबी कोणत्या? सार्वजनिक कृती, अभिलेख, न्यायिक कार्यवाही. न्यायिक कार्यवाही या 3 बाबी आहेत. या 3 बाबींसंबंधी ज्या काही कार्यवाही आहेत त्या सगळ्या कार्यवाहीला भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये पूर्ण विश्वासार्हता आणि महत्त्व प्राप्त झालं पाहिजे असं कलम 261 मध्ये सांगितलं. या ज्या कार्यवाही पार पाडल्या जातात भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये, तर या कार्यवाहीला संपूर्ण आपल्या भारताच्या क्षेत्रामध्ये काय तर पूर्ण विश्वासार्हता प्राप्त झाली पाहिजे आणि याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, हे सांगितलंय कलम 261 मध्ये. सोपं आहे. कलम 261 जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला कळेल की हे सोपं आहे. लक्षात आलं? कलम 261 काय आहे. आता शेवटची 2 कलम आपली राहिली आहेत. आपण या ठिकाणी काय म्हटलं होतं पहा. या ठिकाणी आपण विचार केला होता कलम 256 ते कलम 263. आता आपलं कलम 261 या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलं.
कलम 261 आपण पाहूयात. कलम 261 या 3 बाबींच्या कार्यवाहीला पूर्ण विश्वासार्हता आणि महत्त्व भारताच्या राज्यक्षेत्रात दिलं गेलं पाहिजे. आता राहिली किती? 2. प्रशासकीय आणि कार्यकारी अधिकारांमधली आपली शेवटची 2 कलमं राहिली. आता तुम्हाला जर आपला प्रश्न विचारला, सहकारी संघराज्य या बाबतीमध्ये कोणत्या 2 कलमांचा समावेश आहे? संघराज्याच्या संकल्पना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या. सहकारी संघराज्य म्हणजे काय अभ्यासलं का आपण? कॉन्फेडरेशन म्हणजे काय, युनियन म्हणजे काय, फेडरल म्हणजे काय, फेडरल स्टेट म्हणजे काय, हे सुरुवातीला आपण अभ्यास केला होता. तर त्यातल्या सहकारी संघराज्य जे आहे, सहकारी संघराज्य याच्याशी संबंधित 2 कलम येतात. ती 2 कलम आहेत कलम 262, कलम 263, 263, कलम 262, कलम 263. सहकारी संघराज्य कधी जरी तुम्हाला प्रश्न आला याच्याशी संबंध. सहकारी संघराज्य म्हणजे काय? राज्यांनी मिळून आणि संघाने मिळून काय केलं पाहिजे? परस्पराला सहकार्य केलं पाहिजे, परस्परांमध्ये समन्वय साधला पाहिजे, सहयोग साधता आला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून राष्ट्राचा विकास साध्य केला पाहिजे. राष्ट्र ही प्रथम गोष्ट. राष्ट्राचा विकास साध्य करण्यासाठी परस्पर सहकार्य साध्य करायचं आहे, परस्पर समन्वय साध्य करायचा आहे, परस्परांना सहयोगाच्या माध्यमातून राष्ट्राचा विकास करायचा आहे, म्हणजे सहकारी संघराज्य. या सहकारी संघराज्याबद्दल कलम 262 आणि कलम 263 आपल्याला अभ्यास करावा लागतो, की जे आपल्या प्रशासकीय आणि कार्यकारी अधिकारामध्ये येतात. मग आपण सुरुवातीला कलम 262चा विचार करूयात. कलम 262 याच्याशी संबंधित कलम आहे. आता विचार करा, कलम 262 वरती आपण सहकारी संघराज्य. राज्यांमध्ये वाद आहे. 2 राज्य. कोणती 2 राज्य सांगतो? कोणतीही 2 राज्य घ्या. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रामध्ये वाद आहे आपण म्हणूयात. कशावरून वाद आहे? कृष्णा पाणी विवाद याच्यावर. कृष्णा नदीचं पाणी, जलविवाद आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रामध्ये. गोदावरी नदीवरून पण वाद आहे, त्या पाणी विवाद आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेश या 5 राज्यांमध्ये हे गोदावरी पाणी विवाद आहे. त्यासाठी न्यायाधिकरण सुद्धा स्थापन केलं गेलं होतं 1969ला. म्हणजे काय? राज्यांमध्ये वाद आहे. मग कलम 262 काय सांगतं? कलम 262 नुसार संसदेला अधिकार दिलेत. काय अधिकार दिलेत? संसद काय करेल जर वाद असेल, कोणत्याही प्रकारचा वाद, राज्यांमध्ये आपण म्हणूयात, राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद असेल तर यासाठी, तो वाद सोडवण्यासाठी संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. हा वाद सोडवण्यासाठी संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. कायदा करण्याचा अधिकार. संसदेनं असा कायदा केलाय का? केलाय. कलम 262 त्यासाठीच आपण उल्लेख करतो. संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे. आता पहा संसद काय करेल. आपण काय म्हणतो? राज्यांमध्ये वाद आहे. नद्यांच्या पाणी वाटपावरून वाद आहे, नदी खोऱ्यावरून वाद आहे. याचा न्याय निवाडा करायचा आहे. मग संसद यासाठी तरतूद करू शकते. पाणी वाटपावरून वाद. उदाहरणार्थ पहा, एक नदी अनेक राज्यातून वाहते, की त्याला म्हणू आपण आंतरराज्यीय नदी आहे. आता एक नदी अनेक राज्यातून वाहते असं आपण म्हणूयात. आता आंतरराज्यीय वाद आहे. मग एक नदी
जर अनेक राज्यांमधून वाहत असेल तर त्याच्या पाण्याचा वापर आपण म्हणूयात पाणी वापर, पाणी वाटप, पाणी नियंत्रण यावरून वाद होऊ शकतो. मग केंद्र सरकार याच्यासाठी कायदा करू शकते. पाणी नियंत्रण याच्यासाठी केंद्र सरकार काय करू शकेल? कायदा करू शकेल. हा विवाद सोडवायचा आहे यासाठी कायदा करू शकेल. संसदेनं कायदा सुद्धा केलाय. कधी कायदा केलाय? मग संसदेने हे जे असे वाद निर्माण झालेत राज्यांमध्ये पाणी वापर, पाणी वाटप, पाणी नियंत्रण यासाठी 1956 मध्ये आंतरराज्य नदी जलविवाद प्राधिकरण अधिनियम पारित केलेला आहे. आपण त्याला म्हणतो 1956चा आंतरराज्य नदी जलविवाद प्राधिकरण अधिनियम. आंतरराज्य नदी जलविवाद प्राधिकरण अधिनियम हा आहे. अधिनियम तयार केलेला आहे. तशा प्रकारे संसद वाद सोडवते कलम 262 नुसार. यालाच काय म्हटलं जातं? इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल ऍक्ट 1956. तशा प्रकारे नद्यांच्या संदर्भामध्ये जर अनेक राज्यांमध्ये वाद निर्माण झाला त्या संदर्भामध्ये त्या नदीच्या नावानं प्राधिकरण निर्माण केलं जातं. लक्षात येतं? नदीच्या नावानं प्राधिकरण निर्माण केलं जाईल. उदाहरणार्थ विचार करा, कावेरी नदी जलविवाद प्राधिकरणाची निर्मिती केली जाऊ शकते आणि ज्या नदीच्या संदर्भात वाद आहे त्या नदीच्या नावाने प्राधिकरण निर्माण केले जाईल. उदाहरणार्थ कृष्णा नदी संबंधी वाद आहे. आपण म्हणूयात कसं प्राधिकरणाची निर्मिती? कृष्णा नदी संबंधी वाद निर्माण झालाय. कोणत्या राज्यामध्ये कृष्णा नदी संबंधी वाद आहे? 3 राज्यांमध्ये आहे. पाणी विवाद कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. आपण म्हणूया त्या ठिकाणी कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र यांच्यामध्ये मग यांच्या नावाने काय? कृष्णा पाणी विवाद न्यायाधिकरणाची निर्मिती केली. गोदावरी नदीवरून वाद आहे. 5 राज्य मी तुम्हाला सांगितले: कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश. मग यांच्यासाठी सुद्धा 1969ला, हे कधी झालं? 1969 तेव्हापासून. कारण आपण या ठिकाणी काय म्हटलेलं होतं? 1956 मध्ये अधिनियम आलाय आणि 1969 मध्ये कृष्णा नदी विवाद न्यायाधिकरणाची निर्मिती केली गेली कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात. 1969लाच गोदावरी पाणी विवाद न्यायाधिकरणाची सुद्धा निर्मिती करण्यात आली. म्हणजे नदीच्या नावानं न्यायाधिकरणाची निर्मिती केली जाते. ही 5 राज्यांसाठी होती: कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेश. तशा प्रकारे हा वाद सोडवण्यासाठी त्या नदीच्या नावानं प्राधिकरणाची निर्मिती केली जाते. नर्मदा नदी ही सुद्धा 1969 मध्ये कृष्णा नदी, गोदावरी नदी, नर्मदा नदी यांच्यासाठी प्राधिकरण सुरुवातीच्या कालावधीमध्ये 1969 मध्ये करण्यात आलेली होती. नर्मदा नदीचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं राजस्थान आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे किंवा महाराष्ट्र आहे. त्याच्यामध्ये 4 नर्मदा नदी. तर ते 1969 मध्ये हे कृष्णा नदी, गोदावरी नदी आणि नर्मदा नदीच्या नावाने न्यायाधिकरण निर्माण करण्यात आले. म्हणजे काय? प्रत्येक नदीचा जर विवाद असेल तर त्या नदीच्या नावावरून प्राधिकरणाची निर्मिती केलेली आपल्याला दिसते. तशा प्रकारे कलम 262 मध्ये हे सांगितलं. लक्षात येत आहे? कलम 262 कशाशी संबंधित आहे? त्याच्याशी संबंधित आहे. आता नदी जल विवाद आहेत त्या संबंधीची किंवा कलम 262चा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. पण कलम 262 कशाशी संबंधित आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आपण याच्यामध्ये म्हटलं राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद असेल तर संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. कलम 262 नुसार जो नद्यांमधील पाणी वापर, पाणी वाटप, पाणी नियंत्रणासंबंधी जो वाद आहे त्यासंबंधी संसदेनं काय केलं? 1956चा आंतरराज्य नदी
जलविवाद प्राधिकरण अधिनियमाची स्थापना केली. मग म्हटलं मी 1969 मध्ये काय केलं, कृष्णा नदी, गोदावरी नदी, नर्मदा नदी या प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली. लक्षात आलं. कलम 262 हे आहे. आणि शेवटचं आजचं आपलं कलम आहे कलम 263. कलम 263 या संबंधीचं कलम आहे. आता हे कलम 263 काय आहे, हे कलम आंतरराज्य परिषद स्थापन करण्याविषयी आहे. आंतरराज्य परिषद हे नाव ऐकलं असेल तुम्ही. आंतरराज्य परिषद निर्माण करण्याविषयी. आंतरराज्य परिषद कशासाठी निर्माण करायची असते? सुरुवातीला आंतरराज्य परिषद कोण निर्माण करू शकतं, कोण स्थापन करू शकतं? राष्ट्रपती स्थापन करू शकतात. राष्ट्रपती स्थापन करू शकतात आंतरराज्य परिषद. कशासाठी? केंद्र आणि राज्यांमधील जी काही सामायिक हित आहे त्यांची चर्चा केली जावी म्हणून आंतरराज्य परिषदेची स्थापना केली जाते. म्हणजे काय, काही राज्यांच्या समस्या असतील, त्या समस्या सोडवता याव्यात, त्यांना सहकार्य करता यावं, समन्वय साधता यावा त्यांच्याशी, आणि या सगळ्याच्या माध्यमातून राष्ट्रीय विकास व्हावा यासाठी आंतरराज्य परिषदेची स्थापना केली जाते. आणि कधीपासून सुरुवात झाली? मे 1990 पासून आपल्या देशामध्ये आंतरराज्य परिषदेच्या स्थापनेला सुरुवात झालेली होती. आणि यावेळी कोणाच्या नेतृत्वाखाली ही सुरुवात झाली तर तुम्हाला या ठिकाणी सांगताल व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली या आंतरराज्य परिषदेची स्थापना आपल्या देशामध्ये झाली. आणि एका समितीची शिफारस सुद्धा महत्वाची होती. त्या समितीच्या शिफारशीनुसार या आंतरराज्य परिषदेची स्थापना झाली. मग आपल्याला आयोग सांगावा लागतो, तो सरकारी आयोग. तुम्हाला जर कधी विचारलं सरकारी आयोग, या आयोगाच्या शिफारशीनुसार आंतरराज्य परिषदेची स्थापना झाली. लक्षात आलं. आणि यावेळी आपण म्हणतो व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली. तर यावेळी कोणत्या पक्षाचं सरकार होतं याचा जर तुम्ही विचार केला तर जनता दल. अशा प्रकारे कलम 263 आंतरराज्य परिषदेशी संबंधित आहे. लक्षात आलं. मग आज आपण काय काय अभ्यासलं पहा. आज आपण केंद्र राज्य यांचे प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध कलम 256 ते कलम 263 पर्यंत सविस्तर अभ्यासले, की जेणेकरून आता परीक्षेत या संबंधीचा कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला तो सहजपणे सोडवता येईल. आता आपल्याला पुढच्या भागामध्ये कलम 262 नुसार नदी जलविवाद प्राधिकरण म्हणजे काय ते समजावून घ्यायचं आहे. आणि कलम 263 नुसार ज्या आंतरराज्य परिषदेची निर्मिती आपण पाहिली, त्या आंतरराज्य परिषदेची रचना कशी असते, या कलम 262 आणि कलम 263चा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबतो. आज सगळ्या संकल्पना तुम्हाला समजल्या असतील असं अपेक्षित धरतो. आणि पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.